त्यामुळे मग त्यालासुद्धा मारण्यात आलं, हेमंत करकरेला. आणि 14मध्ये गोपीनाथ मुंडेला मारलं, कारण त्याला ओबीसीची जनगणना आणि त्यांनी फ्रॉड इलेक्शनचं माहीत होतं आणि यांना जज लोयाला मारायचं होतं इंकर म्हणून. बघा किती कूर आहेत. त्याला नागपूरला जाऊन मारलं, निरंजन टकलेजवळ सगळा रेकॉर्ड आहे. त्यानंतर पेगॅसस आलं, सगळे जासूसी केले. विठ्ठलराव विखे पाटील आणि त्याच्या पोरांनी रातोरात टोपी बदलली. 2018चं हे कांड, कोणतं कांड? आपलं भीमा कोरेगावचं कांड. सगळ्यांना आतमध्ये. 19मध्ये त्यांनी म्हटलं की व्हीव्हीपॅट इट इज नॉट फेअर विथ वोटिंग मशीन आणि 5 मशीन काढायचं आहे हर एक विधानसभामध्ये आणि वोटिंग याच्यानी व्हीव्हीपॅटने कंट्रोल करण्याची टॅली करायचं. इलेक्शन झालं, 373 ठिकाणी फ्रॉड. 20मध्ये ADRने केस टाकलेली आहे. म्हणजे पूर्ण फ्रॉड इलेक्शन, 25 वर्ष फ्रॉड इलेक्शन कसं डोकं लढवलेलं आहे. आणि त्यानंतर डिसेंबर 23ला 2 पोरांना, एक पोरीला पाठव, कलर उडाडलं, NDAने बायकॉट केलं, कायदा केलेला आहे. जो कोणी बोलेल फायनान्शियली आणि गव्हर्नमेंट त्याला 9 महिने जेल. आणि यांनी 24पासून कायदा केलेला आहे. पोलीसवाल्यांना पॉवर दिला, मारा झोडा काही करा, तुमच्यावर ॲक्शन नाही. हिटलरशाही. आणि 24 जानेवारीला वोट घेतली होती भूषण गवई साहेबांनी. त्यांनी म्हटलं इलेक्शन 19 मेची डेट दिली होती की मला 19 डेटला तुम्ही यायचं, प्रत्येकाला व्हीव्हीपॅटची पर्ची द्यायची. 18 एप्रिलला जज दत्ता आणि खन्ना साहेबांनी त्याला बोलवलं. तो म्हणतो साहब वो ATM की पर्ची का इंक निकल जात आहे. आणि सिम्बॉल लोडिंग करताना सगळ्यांना बोलवायचं आणि सेकंड आणि थर्डवाल्यांना तुम्ही रिकाउंटिंग करायची. 24ला सांगितलं, याने नोटिफिकेशन काढलं नाही. आणि व्होटर लिस्टपासून तर सगळं काउंटिंगपासून तर सगळ्यापासून 538 ठिकाणी फ्रॉड. म्हणजे तुमचं स्वातंत्र्य संपलं. त्यानंतर कायदा केलेला आहे द्विपक्षीय प्रणाली. इंडिया अलायन्स जाईल, इंडिया अलायन्स येईल, बरोबर आहे. त्यानंतर कॉमन सिव्हिल रूल, जजही तोच आणि एक 100 रुपये कमावणार तेच, दोघांना सारखंच पॉवर. त्यानंतर CCNPR करून, नॅशनल पॉप्युलर रेकॉर्ड करून हे शेतकऱ्यांच्या शेती लुटणार आहेत. 85 करोड लोकांना हे हिंदू करणार आहेत, दुय्यम नागरिक. त्यानंतर मग बिझनेसवाला असो की शिकलेला असो, तुमच्या प्रॉपर्टीची काउंटिंग करणार आहेत. आणि तुम्ही जर प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट दिले नाही, त्या प्रॉपर्टी जप्त करून तुम्हाला जेलमध्ये टाकणार आहेत. त्यानंतर इलिगल EWS, इलिगल रिझर्वेशन. कोण होय? हे BSPमध्ये तो पुष्पशृंग 3 दिवसात पास केलेले. कारण हे गरीब लोक आहेत. बघा ना महाराष्ट्रात SC STला आता SCला लागू केलं. 50चा अगोदर प्रूव्ह करा. OBCची जनगणना आहे, 60चं तुम्ही का व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, 67चं मराठ्यांना फक्त सर्टिफिकेट आणि EWSला काहीच नाही पाहिजे. म्हणजे आम्ही जे आदिवासी आहोत, आम्ही पुढारलेले आहोत, निजामी मराठापेक्षा पुढारलेले. आणि जे आहेत ना आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, ब्राह्मण, वैश्य क्षेत्र यांच्यापेक्षा पुढारलेले आहोत आम्ही. सांगा असा अन्याय अत्याचार जगाच्या पाठीवर कुठं आहे का? आणि त्यानंतर 1 नेशन 1 इलेक्शन एका झटक्यात. आणि त्यानंतर EVM झालं, काही राहिलं बाकी तुम्हाला. त्यानंतर बँकाच्या बँका लुटून गेले. तुम्ही आत्मनिर्भर, शिक्षण संपलं, नोकरी संपली. त्यानंतर तो म्हणतो तडीपार मी बांगलादेश म्हणून आणणार, मी पाकिस्तानातून आणणार, मी लंकेतनं आणणार. करोड लोकांचे कत्ला केल्यात. हां, आता एक उदाहरण देतो मी तुम्हाला परत. जगाच्या पाठीवर प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या पोटातून झालेला आहे. ती स्त्री जेव्हा 1.5 महिना गर्भ असतो, 1 महिन्यानंतर ती म्हणते की माझा पोरगा तंदुरुस्त जन्माला आला पाहिजे. आणि सांगा दादांनो, तिचं 9-9.5 महिन्यात डिलिव्हरी होते. म्हणजे पुनर्जन्म होतो की नाही तिचं? काही स्त्रिया मरून जातात आणि कितीतरी थेंबाच्या रक्तापासून दूध बनते, ती पाजते आणि ती लहानचं मोठं करते. तेव्हा ती म्हणते का माझ्या पोरगा बलात्कारी झाला पाहिजे, माझ्या पोरगा खुनी झाला पाहिजे, माझ्या पोरगा भ्रष्टाचारी झाला पाहिजे, माझ्या पोरगा गुंडा झाला पाहिजे की स्वाभिमानी झाला पाहिजे? त्या स्वाभिमानासाठी 5000 वर्ष लागले. आणि ह्या महाराष्ट्राने भारताला आझादी मिळवून दिली आहे. संत महात्मे शिवाजी महाराज, संभाजी महाराज सगळे आमचे स्वातंत्र्य आणि शाहू फुले आंबेडकर. आणि त्या महाराष्ट्रामध्ये आज सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार होत आहेत. बघा 31 खासदार NDA आणि इंडियाचे, 4 खासदार ब्रह्माच्या तोंडातून झालेले STचे, 6 खासदार बाबासाहेबांच्या संविधानाचे देशद्रोही.
बघा, गुवाचं पाणी पिणारा नाही तर तो हे. आणि हे बघा, नितीन गडकरी आणि याला सपोर्ट करणारे म्हणजे व्होट मागणारे त्यांच्यासाठी, ज्यांनी आमची विश्वरत्नाची हत्या केली त्या लोकांच्या मागे म्हणजे किती स्वार्थी लोक आहेत. आणि 6 शंकरराव चव्हाणची औलाद गुलामगिरी करणारे. झालं आहे का जगामध्ये असं कुठं? त्यानंतर 3 वर्षाच्या पोरीसोबत बलात्कार होतो बदलापूरला. काही आहे शरम आहे जगाच्या पाठीवर असं कुठं? अरे बायडनच्या काळात एक मुलाला मारलं होतं, एकाला पूर्ण राष्ट्र झुकलेलं होतं. आमच्या इथं तर सस्तच आहे कोंबड्या बकऱ्या, कारण 5000 वर्षापासून आहे ना. त्यानंतर फडणवीसची बायको म्हणते सगळ्यांना याचं सर्टिफिकेट द्या वेश्या व्यवसायाचं, आणि तो म्हणतो 3-3 करार आहे. म्हणजे झालं. एक बाई तर अशी हुशार निघाली आहे, ती म्हणते 56 बांधतो मी पायाला. बघा हे संत आणि राजे महाराज ऐका हो. संभाजी ब्रिगेडचे शिकलेले लोकांना म्हणतो, PhD वाल्यांना, कोकाटेपासून तर इंद्रजित तर बनबरे, अजून कोण कोण आहेत सगळ्यांना म्हणतो मी. अजूनही तोंडातनं आवाज नाही निघत. कोणी औरंगजेबच्या नावाने, कोणी कुत्र्याच्या नावाने. अरे शरम करा रे दादांनो, शरम करा. हा महाराष्ट्र कोणाचा होता विसरले का? इतिहासकार म्हणता स्वतःला तुम्ही, डॉक्टरेट घेतलेले लोकांनो. अरे एकच जिनियस निघाला ज्याचं नाव आहे डॉक्टर मामा देशमुख, आत्ता मरण पावले माझे गुरु. एकच जिनियस आहे भारतातला ज्याने सत्य लिहिलं, त्याची मयत काढली या संघाच्या लोकांनी, पण भ्याले नाही बिचारे. आणि हे बघा दलाल भडवे, तुम्ही आम्हाला गुलाम करायसाठी आणि स्वतःचा आनंद घ्यायला. तुम्हाला बायका पोरं नाहीत का रे निजामी मराठ्याच्या लोकांनो? सांड आहात का रे तुम्ही? सांड यांच्यासारखे हे तर सांड आलेत. आणि दाखवा रे हरामखोरांना तुम्ही, ब्राह्मण वैश्य क्षत्रिय लोकांनी. संघाला म्हणतो आणि सुप्रीम कोर्टलाही म्हणतो मी, आणि माझी बहीण, मोठी बहीण, तुम्ही पण माझ्यापेक्षा 7 महिन्यांनी मोठे आहे. मी पण मौर्यवंशी, नागवंशी, बिरसा मुंडाचं रक्त आहे. दाखवा कुठं ब्रह्मा पैदा झाल्यात. आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रासी आणि प्रेस मीडिया. हरामखोर प्रेस मीडिया ही लोकमत प्रेस, TV9, पुढारी, त्यानंतर मट्टा, हरामखोर लोक ABP न्यूज. माझे कॉमेंटसुद्धा डिलीट करतात. हे घाबरतात. तुम्ही लक्षात ठेवा. आता तुम्ही कुत्र्याच्या नावानं करा, डुकराच्या नावानं करा, कशाच्या नावानं करा, पण जनता हुशार झालेली आहे. आता तुम्ही फ्रॉड इलेक्शन लपवण्यासाठी कुत्र्या सकट मारला त्या सूर्यवंशीला, हां, कॉम्बिंग करून. आणि तो 45 पोरांचा जीव घेतला देवेंद्र, तर त्याच्यासाठी कॉम्बिंग नाही केलं का? तो दिल्लीला आला होता तर. कारण कायदा केलेला आहे, मारा करा. त्यानंतर त्या चव्हाणचे डोळे काढले, जीप कापली, कारण दंगा करायचा आपसामध्ये, कारण फ्रॉड इलेक्शन घेतला आहे ना. हा बघा ना वामन मेश्राम, हां, तोंडातनं आवाज नाही निघत, आणि व्हॅलिडिटी संपल्यावर जेलमध्ये जाणार आहे. आणि 48 वर्ष काय केलंस? अरे नुसती जनगणना केली असतं तर लोकांनी तुझं नाव घेतलं असतं. त्या संभाजी ब्रिगेडमध्ये राहून तुम्ही आदिवासीचा, पूर्ण भारतातला आदिवासीचं हे केलं, म्हणजे आदिवासी गेला. हां, त्यानंतर OBCची जनगणना नाही, SCचं तर काही प्रश्नच येत नाही. त्याच्यात दलाल भडवे लोक एवढे भरले आहेत, त्यांना फक्त पैसाच पाहिजे. याची चाटतात, त्याची चाटतात. आणि यांनी काय केलं? बाळासाहेबाचं नाव बदनाम केलं. हां, बाळासाहेबाच्या 7 सीटला घेतलं आणि काय केलं? आणि त्यानंतर माझ्या भागीदारी मोर्चाच्या लोकांनो आणि बाळासाहेबांना सांगतो, वर्ल्ड ह्युमन राईट कमिशन, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांनी त्यांच्याकडे किती खरब रुपया घेतलं आणि साक्षरता अभियान चालवलं. आणि त्यानंतर वर्ल्ड इंटरनॅशनल कोर्टमध्ये हे जे झाल्यात ना 3 प्रकरण, यांचं हे करा, सोडू नका त्यांना. आणि फ्रॉड इलेक्शनला याच्यासाठी. त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं मला शिकलेल्या लोकांनी धोका केला. हे बघा कसे आहेत दलाल भडवे. सगळ्यात जास्त SC ST OBCमध्ये आहेत दलाल. फुलेचं नाव घेतात ना बघा. त्यानंतर मला गुलामाला गुलामीची जाणून द्या. 100 दिवस भेड बकऱ्यासारखे, 1 दिवस सिंहासारखे जगा. व्यक्तिपूजने माणूस गुलाम बनतो. बघा हे कांशीरामचं नावाने. आणि त्यानंतर चमचा युग आणि ऐसाबी युग भोग